आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच राज्यभरातल्या इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये राज ठाकरेंनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर टीका करण्यापेक्षा आपल्या पक्षाकडे लक्ष द्यावं, असा पलटवार नवनाथ बन यांनी केला. ज्या दिवशी राज ठाकरे यांना भाजप कळेल त्या दिवशी त्यांचा राजकीय उदय होईल, असंही बन यांनी म्हटलं. उद्धव ठाकरेंच्या राजीनामा देण्याच्या विधानावर विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली. भाजपनं 2 वेळा शिवसेना फोडली म्हणून उद्धव ठाकरेंनी असं विधान केलं असावं, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं. तर परिस्थिती आहे तशी कायम राहत नाही, असंही वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं. ओमराजेंच्या पदरी आता निराशा पडली. त्यांना आता कळेल कोण आपलं कोण परक, अशी प्रतिक्रिया अनिल देसाई यांनी दिलेली आहे. तर वडिलांच्या मृत्यूनंतर ठाकरेंनी ओमराजे निंबाळकरांना सांभाळलं, आता कोण कुठल्या पक्षात जात आहे यावर बोलण्याची गरज नाही, असं वडेट्टीवारांनी म्हटलंय. पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेली नीट परीक्षा उद्या घेण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातील 17 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार असून प्रशासनानं सर्व तयारी पूर्ण केली आहे. परीक्षेच्या अनुषंगानं सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. नागपूरच्या विद्यार्थ्याला अखेर परीक्षा केंद्र बदलून मिळालं. विद्यार्थी नागपुरातील अजनी परिसरातील पीएम श्री केंद्रीय विद्यालयामध्ये परीक्षा देऊ शकणार आहेत. उद्या होणाऱ्या नीटच्या परीक्षेसाठी नागपूरच्या विद्यार्थ्याला अबुधाबीचं केंद्र मिळालं होतं. त्यानंतर आता या विद्यार्थ्याला नवं परीक्षा केंद्र मिळालं आहे. रविवारी 21 जून रोजी नीट परीक्षा पार पडणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 परीक्षा केंद्रांवर 5385 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सर्व परीक्षा केंद्रांवर आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्यात. एनटीए, पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांच्या वतीनं परीक्षा केंद्रावरील तयारी आणि सुरक्षेबाबत पाहणी केली जाते. पुण्यात नीट परीक्षा केंद्रांच्या बाहेर पोलिसांकडून मॉक ड्रिल सुरू. नीट पेपर फुटीनंतर रद्द झालेली परीक्षा उद्या 21 जून रोजी पुन्हा होणार आहे. पुण्यामध्ये एकूण 27 केंद्रांवरून नीटची परीक्षा होणार आहे. स्वाभिमानाच्या गप्पा मारण्यापेक्षा राज ठाकरेंनी स्वतः स्वाभिमान जपला पाहिजे, असा टोला गुणरत्न सदावर्ते यांनी लगावला. उदय सामंत, एकनाथ शिंदे चहाला येतात तेव्हा त्यांचा स्वाभिमान जागृत व्हावा, असं सदावर्ते यांनी म्हटलं. पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली एसटी यंदा देखील सज्ज झाली. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षित, सुलभ आणि सुखकर प्रवासासाठी बस सोडण्याचं नियोजन केलं. जळगावच्या चोपडा शहरातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया जात आहे. या संदर्भात प्रभागमधील नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी संबंधित विभागाचे प्रमुखांचं दुर्लक्ष असल्याचं सांगितलं. जळगावच्या जामनेर तालुक्यातील पहूर शेरी या भागामध्ये पाण्याअभावी केळी तसंच पपईच्या बागा अक्षरशः सुकत असल्याचं चित्र पाहायला मिळतं. जलाशय कोरडे ठाक पडल्यामुळे शेतांमधल्या विहिरींनी देखील तळ गाठलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. कसारा परिसरातील वाशाळा गावात नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. गावाजवळील धरणं पूर्णपणे कोरडे ठाक झाल्यामुळे नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावं लागत आहे. एप्रिलमध्येच विहिरी आटल्यानं नागरिकांना सकाळपासून टँकरसाठी रांगा लावाव्या लागत आहेत. अकोला जिल्ह्यात तोतया सीबीआय अधिकारी बनून व्यापाऱ्याची 25 लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्याला अटक केली. 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेनं अवघ्या 12 तासात अटक केली. आरोपींकडनं एकूण 27,50,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 2 दुचाकी वाहनं आणि इतर साहित्य जप्त केलं. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रकिनारी फिरायला गेलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटकांवर दुर्दैवी प्रसंग उद्भवलाय. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या 8 जणांपैकी 5 जण समुद्रात बुडाल्याची घटना घडली. 3 जणांना स्थानिक बचाव पथकानं सुखरूप वाचवलं. रायगडच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. महाड, पोलादपूर, पेण तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. पावसामुळे उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सत्ताधाऱ्यांच्या टीकेचे धनी ठरलेल्या उद्धव ठाकरेंच्या मदतीला भाऊ धावून आला. ऑपरेशन टायगरवर राज ठाकरे यांनी भाष्य केलं. दुष्काळाची स्थिती असताना फोडाफोडीमध्ये मूलभूत गोष्टी विसरतोय, असं म्हणत राज ठाकरेंनी निशाणा साधलेला आहे. स्वाभिमान विकला की जिवंत प्रेत उरतात, असं राज ठाकरेंनी म्हटलं. मनसेच्या मेळाव्यातनं राज ठाकरेंनी भाजपवर लक्ष केलं.
देशापेक्षा जास्त भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर मोदींमुळे भाजपमध्ये सर्व काही शांत असून वर्षभरात गोंधळ होऊ शकतो असंही राज ठाकरेंनी म्हटलं. काही जैन मुनी भाजपच्या नादाला लागून राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत, तर आंदोलनामध्ये गुंतवून ठेवण्याचं काम सुरू असून या सर्व गोष्टी जाणून बुजून होत आहेत असा सवाल राज ठाकरेंनी केला. मुंबईतल्या पांढऱ्या पट्ट्यांवरनं झालेल्या वादावर राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अमित शहा 2029च्या लोकसभा निवडणुकांची तयारी करतायत असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय. त्यामुळेच शिवसेना युबीटीचे 6 फुटीर खासदार भाजपच्या ऐवजी शिंदेंसोबत गेले असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. संजय राऊतांना स्वतःच्याच पक्षामध्ये मान नाही, त्यांना स्वतःच्याच पक्षात बोलू दिलं नाही अशा शब्दात भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिवसले. काल शिवसेना युबीटीचा वर्धापन दिन मेळावा पार पडला. या मेळाव्यात संजय राऊतांचं भाषण झालं नाही. यावरून बन यांनी राऊतांना दिवसले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एक दिवसीय कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेले आहेत. अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या परिसरात विविध विकास कामांचा शुभारंभ झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातले अन्य सदस्य उपस्थित राहिले. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून 176 कोटी रुपये खर्च करून छत्रपती संभाजीनगर शहरात 700 सीसीटीव्ही आणि कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारण्यात आले आहेत. केंद्र सरकारने 31 मार्च रोजी स्मार्ट सिटी प्रकल्प अधिकृतपणे गुंडाळल्यानं या प्रकल्पाच्या अंतर्गत सुरू असलेली सर्व अपूर्ण कामं आता महापालिकेच्या गळ्यामध्ये पडली. सोलापूर गोवा आणि सोलापूर हैदराबाद विमानसेवा पुढील 71 दिवस बंद राहणार आहे. तर सोलापूर मुंबई विमानसेवा देखील मंगळवारपासून 85 दिवस बंद राहणार आहे. पावसाळ्यामध्ये कमी होणारी दृश्यमानता आणि सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध नसल्यानं विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सीईटी परीक्षेचा पीसीएम ग्रुपचा निकाल काल जाहीर झाला. एकूण 12 विद्यार्थ्यांनी यंदा 100% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावलाय. यंदा सीईटी सेलनं 2 वेळा सीईटी घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार पीसीएम समूहाच्या पहिल्या संधीच्या सीईटीचा निकाल 15 जूनला जाहीर केला. एलएलबी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याचं वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केलं असून विद्यार्थ्यांना 9 जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. यंदा 5 वर्ष विधी अभ्यासक्रमाच्या सीईटीला एकूण 37,140 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शाळांकडनं वर्गवाढीसाठी प्रस्ताव मागवले होते. त्यानुसार प्राप्त प्रस्तावाची छाननी करून तब्बल 90 शाळांना वर्गवाढ करण्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. पुण्याच्या दगडूशेठ गणपती यंदा गणेशोत्सवामध्ये वृंदावनातील प्रेम मंदिरात विराजमान होणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सजावटीचा शुभारंभ सोहळा संपन्न झाला. 134व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त वृंदावनातील प्रेम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. सर्वाधिक विना तिकीट प्रवाशांची नोंद केली जाते. रेल्वे कायद्यामध्ये करण्यात आलेल्या बदलांनुसार विना तिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना संपूर्ण भाड्यासह किमान 500 रुपये अतिरिक्त शुल्क भरावं लागण्याची शक्यता आहे. रेल्वे मंडळाच्या स्वतंत्र अधिसूचनेनंतर त्याबाबत अंमलबजावणी होणार आहे. पावसाच्या दांडीनं छत्रपती संभाजीनगर सध्या विचित्र हवामानाला सामोरं जातं. शहरात कमाल तापमान 38.4 अंश सेल्सिअस आहे, तर किमान तापमान 24.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. शहरात पावसाची कोणतीही नोंद अद्याप झाली नाहीये, मात्र हवेतील आर्द्रतेत मोठा चढउतार सुरू आहे. जून महिना निम्मा उलटून गेल्यानंतरही मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली नाही. धाराशिव वगळता उर्वरित मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केवळ 17.4% पावसाची नोंद झाली. गोंदिया जिल्ह्यात नद्यांमधील पाण्याची पातळीमध्ये चिंताजनक स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर जलस्रोतांचं संवर्धन आणि पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व वाळूघाट बंद ठेवण्याचे आदेश जारी केलेत. मात्र नदीपात्रामधून बिनधास्तपणे वाळूचा उपसा सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात महसुली अधिकारी काय करतात असा प्रश्न आहे. गोंदियात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. वैनगंगा नदीमध्ये केवळ 15 दिवस पुरेल इतका आज पाणीसाठा शिल्लक आहे.
जून महिना अर्धा उलटूनही जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली नाहीये, त्यामुळे आता पाण्याची समस्या निर्माण होण्याची भीती वाटू लागली आहे.